शरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बुद्धवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे वितरण यशस्वीपणे पार पडले व अवघ्या महाराष्ट्रातून या बुद्ध प्रतिमांना उदंड असा प्रतिसाद मिळाला। 4.5 फूट उंचीच्या या सर्व बुद्ध मूर्ती अवघ्या 5-6 दिवसात वितरित करण्यात आल्या व बौद्ध बांधवांनी या मूर्ती वितरण कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत। आता मूर्त्या संपलेल्या आहेत। पुढल्या खेपेला जेव्हा थायलंडमधून नव्याने मूर्त्या भारतात येतील तेव्हा आपणास त्याची इत्थंभूत माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उके आणि प्रेमकुमार उके यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत व्यक्त केले। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। शरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बुद्धवन यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बुद्धांच्या मूर्ती वितरणाचा एक मोठा प्रकल्प आम्ही नुकताच इथे राबविला। या प्रकल्पाअंतर्गत थायलंडमधून ज्या 34 बुद्धमूर्ती भारतात आणि विशेषतः नागपुरात आलेल्या होत्या त्या सर्वांचे वितरण अगदी शांततेत आणि काटेकोरपणे पद्धतशीरपणे पूर्ण झालेले आहे। आता एकही मूर्ती आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाही। या बुद्धमूर्ती वितरण सोहळ्याला बौद्ध जनतेने, आंबेडकरी जनतेने जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे माझ्या वतीने, मिलिंदच्या वतीने आणि आपण आमच्या संस्थेच्या वतीने मनस्वी आभार मानतो। आणि अशाच प्रकारे पुढे सुद्धा भविष्यात जर कधी अशा बुद्धमूर्ती पुन्हा आल्या नागपुरात तर आम्ही त्याची पूर्वसूचना आपणास देऊ। मूर्त्या 34 होत्या आणि मागणी त्याच्या कितीतरी पट जास्त होती। जवळपास 300-400 आपल्या उपासकांनी, बौद्ध बांधवांनी आम्हाला मूर्तीसाठी मागणी केली। आम्ही त्याचा पुरवठा करू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। पुढल्या खेपेला मात्र आम्ही ही मागणी पूर्ण करण्याचा आमच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करू। तर आता एवढंच सांगावंसं वाटतं की मूर्त्यांचं वाटप बंद झालेलं आहे, कारण मूर्त्याच उपलब्ध नाहीत। त्यामुळे कोणीही मूर्त्यांच्या संदर्भात आता मागणी करू नये। मी आधीच सांगितलं की आम्ही दिलगीर आहोत, आम्ही मागणीनुसार पुरवठा करू शकलो नाही। एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्ही जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार मानतो। या मूर्ती निःशुल्कच होत्या, कारण त्या दानात मिळालेल्या आहेत, परंतु भारतात आल्यानंतर त्याचा जो काही शिपिंग चार्ज असतो, म्हणजे परिवहनाचा, जहाजावरनं वाहतूक करण्याचा आणि जे काही कस्टम ड्युटी असते ज्याला आपण जकात कर म्हणतो, तर त्याच्यापोटी आम्ही काही पैसे घेतलेले आहेत, पण ते तरी निःशुल्कच होतं। ती काही फी नाही किंवा ती त्याची किंमत नाही आहे। तर तो आलेला खर्च आहे तो आम्ही आपणाकडूनच तो वसूल केलेला आहे, घेतलेला आहे। यापुढेही आम्ही असे प्रकल्प राबवत राहू आणि यापुढेही तुमचं असंच सहकार्य मिळत राहील अशी मी अपेक्षा करतो। जय भीम। जय भीम। नमो बुद्धाय। आप देख रहे हैं